नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासमोर इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील इतिहासाची साधने हे पहिलं प्रकरण आहे. पण आज आपण हे प्रकरण एका वेगळ्याच नजरेने पाहणार आहोत. आपण हे फक्त वाचणार नाही, तर एका इतिहासकाराच्या भूमिकेत शिरून विचार करणार आहोत. समजा आपल्याला भूतकाळातलं एखादं कोडं सोडवायचं आहे, तर ही साधनं म्हणजे आपल्यासाठी असलेले धागेदोरे आहेत. चला तर या ऐतिहासिक गुप्तहेरगिरीच्या खेळाला सुरुवात करूया. सुरुवातीलाच एक मूलभूत प्रश्न. पुस्तकात इतिहासाची एक व्याख्या दिली आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास. पण यात शास्त्रशुद्ध हा शब्द मला खूप महत्त्वाचा वाटतो, कारण त्याशिवाय इतिहास म्हणजे केवळ ऐकीव गोष्टींचा संग्रह ठरेल, नाही का? अगदी बरोबर. शास्त्रशुद्ध हा शब्दच इतिहासाला गोष्टी, दंतकथा आणि अफवांपासून वेगळं करतो. याचाच अर्थ प्रत्येक माहिती पुराव्याच्या आधारावर तपासावी लागते आणि हे पुरावे म्हणजेच आपली साधने. गंमत म्हणजे इतिहास या शब्दाची फोड इति प्लस ह प्लस आस अशी होते. म्हणजे हे असे घडले. तर हे असे नक्की कसे घडले याचा शास्त्रशुद्ध शोध घेणे हेच इतिहासकाराचं काम आहे. आणि आजच्या चर्चेत आपण विशेषतः मध्ययुगीन भारताच्या संदर्भात म्हणजे साधारणपणे 9व्या ते 18व्या शतकातील साधनांचा मागोवा घेणार आहोत. हो. ठीक आहे, तर मग या साधनांच्या जगात प्रवेश करूया. पुस्तकात 3 मुख्य प्रकार सांगितले आहेत: भौतिक, लिखित आणि मौखिक. पण या सगळ्या प्रकारांचा अभ्यास करण्याआधी तुम्ही म्हणालात की प्रत्येक साधन तारतम्याने व चिकित्सकपणे वापरायला हवं. याचा नेमका अर्थ काय? हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण कोणतंही साधन आपल्याला 100% सत्य सांगत नाही. प्रत्येक साधनामागे एक संदर्भ असतो, एक उद्देश असतो. उदाहरणार्थ, राजाने कोरलेला शिलालेख आणि सामान्य माणसाने गायलेली ओवी दोन्ही एकाच घटनेबद्दल बोलत असले तरी त्यांचे दृष्टिकोन पूर्णपणे वेगळे असू शकतात. अच्छा. त्यामुळे साधन सापडलं म्हणून त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणं म्हणजे म्हणजे इतिहासाची फसवणूक करण्यासारखं आहे. आपल्याला प्रत्येक साधनाला उलट तपासणी करावी लागते, त्याला प्रश्न विचारावे लागतात. हे तर खूपच रंजक आहे. म्हणजे इतिहासकार एका वकिलासारखा असतो. चला, तर मग पहिल्या पुराव्याकडे वळूया, भौतिक साधने. यात किल्ले, स्मारके, इमारती, नाणी, शिलालेख म्हणजे ज्या वस्तूंना आपण स्पर्श करू शकतो त्या येतात. यादी तर मोठी आहे, पण या निर्जीव वस्तू आपल्याला भूतकाळाबद्दल काय सांगतात? त्या निर्जीव वाटल्यात तरी इतिहासाच्या मूक साक्षीदार आहेत. किल्ल्यांपासून सुरुवात करूया. गिरिदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे केवळ प्रकार नाही, तर ती त्या काळातील संरक्षण नीती आणि भूगोलाची समज दाखवतात. उदाहरणार्थ प्रतापगडासारखं गिरिदुर्ग सह्याद्रीच्या भौगोलिक रचनेचा किती हुशारीने वापर करतो हे दाखवतो. तर जंजिऱ्यासारखा जलदुर्ग समुद्रावरील वर्चस्वाची आणि तत्कालीन नौदल सामर्थ्याची साक्ष देतो. म्हणजे किल्ल्याची रचना, त्याची तटबंदी, पाण्याची व्यवस्था यावरून त्या काळात युद्धाचं तंत्रज्ञान किती प्रगत होतं याचा अंदाज येतो. आणि स्मारके किंवा इमारती, पुस्तकात म्हटले की त्यावरून आर्थिक स्थिती आणि कलेचा दर्जा समजतो. हे कसं? याचं उत्तम उदाहरण म्हणजे ताजमहल आणि त्याच काळातल्या एखाद्या सामान्य सरदाराचं घर. ताजमहलच्या बांधकामात वापरलेला संगमरवर, ती कलाकुसर, त्यामागचा अफाट खर्च हे मोगल साम्राज्याची आर्थिक सुबकता आणि वास्तुकलेतील त्यांची आवड दाखवते. हो, बरोबर. पण त्याचवेळी सामान्य लोकांच्या घरांचे अवशेष आपल्याला त्यांच्या साध्या राणीमानाची, मर्यादित साधनसंपत्तीची कल्पना देतात. हा फरकच त्या काळातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर प्रकाश टाकतो. या वास्तू आपल्याला सांगतात की तेव्हा समाज कसा विभागलेला होता. आता माझ्या आवडत्या भागाकडे येऊया, नाणी. 1 फुटकी कवडी देणार नाही किंवा 16 आणे सच यांसारख्या म्हणी आजही आपल्या भाषेत रुळल्या आहेत. ही नाणी म्हणजे केवळ चलन होती की अजून काही? नाणी म्हणजे लहान टाईम कॅप्सूल्स आहेत. ती फक्त व्यवहारच नाही तर विचारही सांगतात. नाण्यांवरचा धातू, सोनं, चांदी की तांबं राज्याची आर्थिक स्थिती सांगतो. अच्छा. जर अचानक सोन्याची नाणी चलनातून जाऊन तांब्याची नाणी आली तर समजावं की राज्याच्या तिजोरीत खडखडाट झालाय. पण याहूनही रंजक गोष्ट म्हणजे नाण्यांवरची चित्र आणि मजकूर. जसं की अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेचं चित्र. हे फक्त एक चित्र आहे की यामागे काही राजकीय संदेश दडला आहे? हाच तो चिकित्सक दृष्टिकोन.
हे केवळ धार्मिक सलोख्याचं प्रतीक आहे असं म्हणणं खूप सोपं होईल. पण यामागे एक राजकीय डावपेचही असू शकतो. अकबराला आपल्या बहुसंख्य हिंदू प्रजेला आपलंसं करायचं होतं, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करायचा होता. म्हणजे ही नाणी त्या धोरणाचा एक भाग होती. अगदी. तसंच हैदर अलीच्या नाण्यांवरील शिव पार्वतीच्या प्रतिमा किंवा पेशव्यांच्या नाण्यांवरील अरबी पर्शियन भाषेचा वापर हे त्या राज्यकर्त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय गरजा दर्शवतात. नाणी ही राज्यकर्त्यांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक प्रभावी माध्यम होती. आणि शिलालेख त्यांना इतिहासाचा सर्वात विश्वसनीय पुरावा का मानलं जातं? ते दगडावर कोरलेले आहेत म्हणून. पण जर राजानेच तो शिलालेख कोरवला असेल तर तो स्वतःचीच स्तुती करणार ना, मग त्यावर विश्वास कसा ठेवायचा? उत्तम प्रश्न. इथेच इतिहासकाराची कसोटी लागते. हो, शिलालेख दगडावर कोरलेले असल्यामुळे त्यात बदल करणं अशक्य आहे, त्यामुळे ते अस्सल असतात. पण त्यात लिहिलेला मजकूर निष्पक्षपाती असेलच असं नाही. म्हणजे तो राजाचा दृष्टिकोन असतो. हो, एक प्रकारची अधिकृत घोषणा. उदाहरणार्थ, तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरातील शिलालेख आपल्याला चोळ राजांच्या पराक्रमाची गाथा सांगतात. पण त्या युद्धांमध्ये सामान्य सैनिकांचं काय झालं, हरलेल्या राजाचं काय झालं, हे ते शिलालेख सांगणार नाहीत. अच्छा. त्यामुळे शिलालेख महत्वाचा पुरावा आहे, पण तो घटनेचा केवळ एकच पैलू दाखवतो. सत्याच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला इतर साधनांची त्याची पडताळणी करावीच लागते. तांब्याच्या पत्र्यावरचे ताम्रपट हे तर थेट राजाज्ञा किंवा निवाडे असायचे, म्हणजे त्या काळातली अधिकृत सरकारी कागदपत्रच. म्हणजे भौतिक साधनं आपल्याला एक आराखडा देतात. किल्ले सांगतात कुठे घडलं, नाणी सांगतात कोणाच्या काळात घडलं. पण का आणि कसं घडलं याच्या तपशिलासाठी आपल्याला लिखित साधनांची गरज पडते. अगदी बरोबर. दगड आणि धातू जिथे शांत होतात तिथे कागद आणि शाही बोलायला लागतात. लिखित साधनांमध्ये राजदरबारातील कागदपत्र, वंशावळी, प्रवास वर्णनं आणि विशेषतः बखर आणि तवारीख यांचा समावेश होतो. यातून आपल्याला तत्कालीन समाज, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वेशभूषा, सण समारंभ यांसारख्या जिवंत तपशिलांची माहिती मिळते. परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णनं यात मला विशेष रस आहे. ते बाहेरून आलेले असल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण त्यांच्यावरही विश्वास ठेवताना काही मर्यादा आहेत का? नक्कीच. परदेशी प्रवासी जसे की इब्न बतूता किंवा निकोलो कॉन्टी आपल्याला अशा गोष्टी सांगतात ज्या स्थानिक लेखकांना सामान्य वाटल्यामुळे ते नोंदवत नाहीत. हो, हे खरंय. पण त्यांच्या लिखाणात 3 मोठ्या अडचणी असू शकतात. एक, भाषेची अडचण. त्यांना स्थानिक भाषा येत नसल्यामुळे ते दुभाषांवर अवलंबून असायचे, ज्यामुळे माहितीचा अर्थ बदलू शकतो. अच्छा. 2, त्यांचे स्वतःचे पूर्वग्रह. ते आपल्या संस्कृतीच्या चष्म्यातून भारतीय समाजाकडे पाहत असत. आणि 3, ते कोणासाठी लिहित आहेत हेही महत्वाचं आहे. ते आपल्या राजाला किंवा देशाला अहवाल देत असत, त्यामुळे त्यांचं लिखाण त्या उद्देशाने प्रभावित झालेलं असू शकतं. आणि बखर आणि तवारीख याबद्दल काय? हे दोन्ही इतिहास सांगतात, पण त्यांच्यात फरक काय? बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला आहे. हा प्रामुख्याने मराठीत आढळणारा एक साहित्य प्रकार आहे, ज्यात शौर्याचं, पराक्रमाचं वर्णन असतं. बखर या गोष्टी वेल्हाळ आणि नाट्यमय असतात. म्हणजे त्यांचा उद्देश ऐतिहासिक तथ्यांची नोंद करण्यापेक्षा वाचकाला प्रेरित करणे हा जास्त असतो. हो, अगदी. शौर्याची भावना जागृत करणे. त्यामुळे त्यात अतिशयोक्ती भरपूर असते. याउलट तवारीख किंवा तारीख हा पर्शियन शब्द आहे, ज्याचा अर्थ घटनाक्रम आहे. हे दरबारी इतिहासकारांनी लिहिलेले इतिवृत्त असायचे. ओके. ते जास्त तपशीलवार आणि कालक्रमानुसार असतात. पण ते पूर्णपणे दरबाराच्या म्हणजे राजाच्या दृष्टिकोनातून लिहिलेले असतात, त्यामुळे त्यात राजाच्या चुका किंवा अपयशाचा उल्लेख सहसा सापडत नाही. म्हणजे दोन्ही साधनं महत्वाची आहेत, पण दोन्हीकडेही विशिष्ट दृष्टिकोन आहे. मग सत्य कुठे शोधायचं? भौतिक आणि लिखित साधनांच्या पलीकडेही काही आहे का? कारण आत्तापर्यंतची चर्चा ही राजा, सरदार आणि दरबाराभोवतीच फिरतीये. सामान्य माणसाचा आवाज कुठे? आणि इथेच तिसरा आणि अत्यंत महत्वाचा प्रकार येतो, मौखिक साधने. यात लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा यांचा समावेश होतो. ही साधने पिढ्यानपिढ्या केवळ तोंडी पाठ करून जपलेली असतात. अच्छा. यात सामान्य माणसाच्या भावना, त्याच्या श्रद्धा, त्याच्या सुखदुःखाचं प्रतिबिंब दिसतं. लिखित साधनांमध्ये ज्यांना स्थान मिळालं नाही, त्या सामान्य लोकांचा इतिहास या मौखिक साधनात दडलेला असतो. जसं की ओव्या, स्त्रिया
जात्यावर दळण दळताना किंवा काम करताना ज्या ओव्या म्हणायच्या त्यातून त्यांच्या जीवनाबद्दल काय समजतं? त्या ओव्या म्हणजे एक प्रकारे त्यांचं आत्मचरित्रच असायचं. त्यातून त्यांचं सासर माहेर, कौटुंबिक नाती, सण उत्सव आणि दैनंदिन जीवनातील कष्ट या सगळ्याचं चित्र उभं राहतं. हा इतिहास आपल्याला कोणत्याही राजाच्या चरित्रात सापडणार नाही. खरंय. त्याचप्रमाणे पोवाडे. पोवाडे हे वीरांच्या पराक्रमाचं गुणगान करणारे स्फूर्तिदायक गीत प्रकार आहेत. उदाहरणार्थ तानाजी मालुसर यांचा पोवाडा, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, ही ओळ आपल्या सगळ्यांच्या मनात कोरली गेली आहे. पण हा पोवाडा आपल्याला ऐतिहासिक सत्य सांगतो की एक आदर्श आहे. तानाजींचा पराक्रम खरा आहे. कोंढाणीची लढाई ही ऐतिहासिक घटना आहे. पण पोवाड्यात त्या घटनेला नाट्यमय आणि भावनिक रूप दिलेलं असतं. म्हणजे आधी लगीन कोंढाण्याचं हे वाक्य कदाचित तानाजी तंतोतंत असे बोलले नसतील, पण ते वाक्य त्या काळातील कर्तव्यनिष्ठेचं मूल्य दर्शवतं. ते आपल्याला हे सांगतं की त्या समाजासाठी वैयक्तिक सुखापेक्षा स्वराज्य किंवा कर्तव्य किती श्रेष्ठ होतं. अच्छा, म्हणजे पोवाडा आपल्या काय घडलं यापेक्षा घडलेल्या गोष्टीचा लोकांनी काय अर्थ लावला हे सांगतो. हो, तो लोकांच्या भावनेचा इतिहास आहे. पण मौखिक साधनांची सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यांची विश्वसनीयता. पिढ्यानपिढ्या प्रवास करताना त्यात बदल होण्याची शक्यता असते. काही गोष्टी विसरल्या जातात किंवा जोडल्या जातात. वा, म्हणजे आपल्याकडे आता 3 प्रकारची साधनं आहेत. दगडावर कोरलेलं सत्य, कागदावर लिहिलेलं कथन आणि लोकांच्या स्मरणात राहिलेलं गीत. एक इतिहासकार ह्या तिघांचा मेळ घालून सत्याच्या जवळ कसा पोचतो? ही मूल्यमापनाची प्रक्रिया प्रत्यक्षात कशी काम करते? हीच तर खरी कसरत आहे. यालाच साधनांची चिकित्सा म्हणतात. समजा आपल्याला एका युद्धाबद्दल माहिती मिळवायची आहे, तर इतिहासकार काय करेल? तो आधी त्या जागेवर सापडलेले भौतिक पुरावे पाहिल. वीरगळ, शस्त्र, किल्ल्याचे अवशेष. ओके. मग तो त्या युद्धाबद्दल लिहिलेली बखर आणि तवारीख वाचेल. बखर काय अतिशयोक्ती करतेय आणि तवारीख कोणाची बाजू घेतेय हे तो लक्षात घेईल. आणि दोन्ही बाजूंची तवारीख बघेल. हो, तो शत्रूच्या बाजूच्या इतिहासकारांनी काय लिहिलंय तेही तपासेल. आणि मग तो त्या युद्धाबद्दल प्रचलित असलेला एखादा पोवाडा किंवा लोककथा ऐकेल, जी त्याला सामान्य सैनिकांच्या भावनांबद्दल काहीतरी सांगून जाईल. या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडून त्यातील विसंगती ओळखून आणि प्रत्येक साधनाचा उद्देश लक्षात घेऊन तो त्या युद्धाचं एक बहुआयामी चित्र उभं करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे इतिहासकार हा एका गुप्तहेरापेक्षा कमी नाही. तो सर्व पुरावे आणि धागेदोरे जोडून शक्य तितक्या जवळच्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असू शकते हे त्याला सतत लक्षात ठेवावं लागतं. अगदी बरोबर. म्हणूनच इतिहास लेखनामध्ये लेखकाचा निष्पक्षपातीपणा आणि तटस्थता खूप महत्वाची असते. इतिहास म्हणजे हे असे घडले हे ठामपणे सांगणं नाही, तर उपलब्ध पुराव्यांनुसार हे असे घडले असावे असा निष्कर्ष काढणं आहे. तो एक सतत चालणारा शोध आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण हे शिकलो की इतिहासाची साधने ही केवळ माहितीचे स्रोत नाहीत, तर ती भूतकाळात पाहण्याच्या वेगवेगळ्या खिडक्या आहेत. प्रत्येक खिडकीतून वेगळं दृश्य दिसतं आणि संपूर्ण चित्र पाहण्यासाठी आपल्याला सगळ्या खिडक्यांमधून डोकावून पाहावं लागतं. याचा अर्थ असा आहे की इतिहास हा कधीच पूर्ण होत नाही. उद्या एखादं नवीन साधन सापडलं, एखादा नवीन शिलालेख मिळाला, तर आजपर्यंत आपण जे सत्य मानत होतो ते बदलूही शकतं. हीच या विषयाची खरी गंमत आहे. आजची चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय. आज आपण किल्ले, नाणी आणि ताम्रपटांबद्दल बोललो. पण विचार करा, आजच्या डिजिटल युगात हजारो वर्षांनंतर भविष्यकाळातील इतिहासकारांसाठी आपली साधने कोणती असतील? आपले सोशल मीडिया प्रोफाईल्स, ईमेल्स, व्हॉट्सॲप चॅट्स आणि डिजिटल फोटो. पण हे सगळं किती क्षणभंगूर आहे. एक सर्व्हर क्रॅश झाला किंवा टेक्नॉलॉजी बदलली की सगळा डेटा नष्ट होऊ शकतो. तर मग भविष्यातील इतिहासकार आपल्या काळाला माहितीचा महापूर असलेला सुवर्णकाळ म्हणतील की पुराव्यांच्या अभावामुळे एक नवीन अंधार युग? यावर विचार करायला हरकत नाही.